Hello all, welcome back to my channel. Today we are going to solve practice set 21. पण practice set 21 आपण सॉल्व करायच्या आधी एक्सटिरियर अँगल म्हणजे काय आणि त्याची प्रॉपर्टी काय हे आधी समजून घेणार आहे, तरच तुम्हाला तो प्रॅक्टिस सेट सॉल्व करता येणार आहे. तर आधी आपण एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय ते बघूयात. इफ द साइड्स BC ऑफ ट्रायंगल ABC इज एक्सटेंडेड इज शोन इन द फिगर. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे ह्याच्या तिन्ही साईड्स आपण एक्सटेंड केल्या पुढे. हा ट्रायंगल नॉर्मल आपण काढून घेतला आणि त्याची ही साईड आणि ही साईड जर एक्सटेंड केली तेव्हा हा जो अँगल तयार होत आहेत, हे जे अँगल, ह्याला काय म्हणणार आहे आपण? एक्सटिरियर अँगल्स ऑफ द ट्रायंगल. म्हणजे हे तिन्ही अँगल काय झाले? एक्सटिरियर अँगल्स ट्रायंगल. आणि जेव्हा तुम्ही सगळ्या लाईन एक्सटेंड करतात तेव्हा किती अँगल एका ट्रायंगलला किती अँगल्स मिळतात? एक्सटिरियर अँगल्स 9 अँगल्स मिळतात. म्हणजे बघा, ही लाईन आपण इथनं एक्सटेंड केली तर 1 2 3, त्याच्यानंतर ही इकडनं लाईन एक्सटेंड केली तर 1 2 3, आणि ही इथून लाईन एक्सटेंड केली तर 1 2 3, असे 9 अँगल्स आपल्याला एका ट्रायंगलला मिळतात, एक्सटिरियर अँगल्स. ठीक आहे. सो इथे पुढे बघा काय सांगितलं आहे. अँगल ACD इज अन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. ACD अँड ACB आर अँगल्स इन अ लिनियर पेअर. कुठले अँगल ACD आणि ACB? ACD आणि ACB हे जे दोन अँगल्स आहेत हे काय आहेत? लिनियर पेअरमध्ये आहेत. म्हणजे त्यांची सम काय असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. अँड PAB अँड QBC आर ऑल्सो एक्सटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC. PAB अँड QBC म्हणजे हे पण त्याचे एक्सटिरियर अँगल्स आहेत असं सांगितलं आहे. तर इथे बघा काय सांगितलं आहे. ऑन एक्सटेंडिंग वन साइड ऑफ अ ट्रायंगल द अँगल ऑब्टेन्ड विच फॉर्म अ लिनियर पेअर विथ द ॲडजसेंट इंटिरियर अँगल ऑफ द ट्रायंगल इज कॉल्ड अन एक्सटिरियर अँगल ऑफ दॅट ट्रायंगल. कळलेलं आहे? एक्सटिरियर अँगल ऑफ द ट्रायंगल. इथे बघा, इथे तुम्हाला मी जे आधी वरती सांगितलं तर इथे असे 9 अँगल्स इथे तयार होतात. पुढे त्याची प्रॉपर्टी बघूयात आपण. प्रॉपर्टी काय आहे त्याच्यावरून आपल्याला पुढचा प्रॉब्लेम आपला सॉल्व करायचा आहे. तर आता इथे बघा प्रॉपर्टी काय दिलेली आहे. द प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटिरियर अँगल ट्रायंगल इन द फिगर अलॉंग साइड अँगल PRS इज अन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. हा एक्सटिरियर अँगल आहे ट्रायंगल PQRचा. द इंटिरियर अँगल ॲडजसेंट टू इट इज अँगल PRQ. हा त्याचा ॲडजसेंट आहे. सो हे दोन काय झाले? लिनियर पेअरमध्ये झाले. द अदर टू इंटिरियर अँगल्स अँगल P अँड Q आर फर्दर अवे फ्रॉम PRS. म्हणजे P आणि हे Q, ठीक आहे, हे लांब आहेत दोन्ही. कशापेक्षा? कुठून लांब आहेत? या एक्सटिरियर अँगलपासून हे दोन्ही लांब आहेत. सो दे आर द रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ PRS. रिमोट इंटिरियर अँगल्स म्हणजे काय? ह्याच्यापासून लांब आहेत खूप अँगल्स. म्हणजे ह्या एक्सटिरियर अँगलपेक्षा हे दोन लांब आहेत. सो त्याला काय म्हणणार आहे आपण? रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ PRS. सो आता इथे बघा काय दिलेलं आहे हे सॉल्व करून घेऊ आपण. मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q इज इक्वल प्लस मेजर ऑफ अँगल PRQ इज इक्वल टू किती असणार आहे? सम ऑफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल किती असते? 180 असते. सो मेजर ऑफ अँगल PRS अँड PRQ काय असणार आहे? PRS आणि PRQ 180 असणार आहे, कारण ते लिनियर पेअरमध्ये आहेत. बरोबर. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल P प्लस Q प्लस PRQ इज इक्वल टूच काय? म्हणजे ह्या तिन्हीची ॲडिशन इज इक्वल टू काय येणार आहे? या दोघांची ॲडिशन, या दोन अँगल्सची ॲडिशन येणार आहे. सो सबट्रॅक्टिंग अँगल PRQ फ्रॉम बोथ द साईड्स. म्हणजे हे PRQ इथे कॅन्सल झालं. काय राहिलं इथे? मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल PRS. म्हणजे P आणि Qची ॲडिशनमध्ये आपल्याला काय मिळालं आहे? अँगल PRS. म्हणजे P आणि Q दोघांची जी ॲडिशन असणार आहे, समजा ह्याचं समजा ॲडिशन केलं 110 येणार आहे, तर हे पण किती असणार आहे? 110 असणार आहे. किंवा ह्याची साईड दिलेली आहे, हे 140 दिलेलं आहे, तर ह्या दोघांची ॲडिशन मिळून किती असणार आहे? 140 असणार आहे. तर हीच प्रॉपर्टी आहे आणि हीच प्रॉपर्टी आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला यूज करायची आहे. तर इथे प्रॉब्लेम सॉल्व करूयात आपण. चला इथे आता प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला घेऊ. आता काय आपण इथे काय यायचं? A आणि B आपल्याला दाखवायचं आहे की A आणि Bचं आपल्याला मेजर काढायचं आहे आणि आपल्याला एक्सटिरियर अँगल माहिती आहे 140 आहे. सो म्हणजेच आपण आत्ता प्रॉपर्टी काय बघितली? या दोघांची ॲडिशन म्हणजे हा अँगल. तर हे कसे काढायचे? तर आधी आपण सोल्युशन लिहूयात. लेट मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू आपण त्याला X म्हणूयात. ठीक आहे, या दोन्ही अँगलला आपण X म्हणूयात. सो बाय द प्रॉपर्टी ऑफ एक्सटिरियर अँगल ट्रायंगल of an exterior angle of a triangle. काय आहे प्रॉपर्टी आपली? मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू काय आहे? ACD. मेजर ऑफ अँगल
ACD एक्सटिरियर अँगल, त्या दोघांची ॲडिशन. सो इथे आपण काय एक्स माहिती आहे, इथे आपण एक्स प्लस एक्स घेणार आहे कारण आपण ए आणि बीला एक्स म्हटलं आहे. सो एक्स प्लस एक्स इज इक्वल टू ACD किती दिलेलं आहे, 140 दिलेलं आहे. सो इथे 140 लिहून घ्या. ठीक आहे. सो देअरफॉर 2x इज इक्वल टू 140, देअरफॉर x इज इक्वल टू 140 अपॉन 2. हे इथे डिव्हिजनला गेला 2. सो इज इक्वल टू काय आलेलं आहे हे 70. सो इथे मग आपल्याला x काय मिळाला 70 डिग्री. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू किती आलेलं आहे आपलं 70 डिग्री. एवढं सोपं आहे. ही प्रॉपर्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायला सोपं जाईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. चला पुढचा प्रॉब्लेम काय आहे, युजिंग द मेजर्स ऑफ द अँगल्स गिवन इन द फिगर फाइंड द मेजर्स ऑफ द रिमेनिंग 3 अँगल्स. हे 3 अँगल्स दिलेले आहेत, त्याचं मेजर दिलेलं आहे. त्याच्यानं आपल्याला उरलेलं हे हा आणि हा, या 3 अँगलचं मेजर आपल्याला काढायचं आहे. आणि आपण काय यूज करणार त्याच्याकरता, प्रॉपर्टी ऑफ द एक्सटिरियर अँगल. त्याच्याकरता आपण कुठल्या प्रॉपर्टीज यूज करणार आहे, वर्टिकल अँगल, आपली वर्टिकली ऑपोजिट अँगल्स आणि लिनियर पेअर, ह्या 2 प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये यूज होतील. सो हे सॉल्व करायला घेऊ आपण. आता इथे बघा, पहिले आपण AO आणि F हा अँगल आणि COD. आता COD किती आहे तुम्हाला माहिती आहे. सो एक अँगल तुम्हाला माहिती आहे, तुम्ही दुसरा अँगल काढू शकता. तो कशाने काढू शकता, ऑपोजिट अँगलच्या प्रॉपर्टीने. ठीक आहे. तर हे काढून घेऊ दे आपण, हे लिहून घेऊया. सोल्युशन लिहून घ्या. मेजर ऑफ अँगल AOF इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल COD. हे कशामुळे आलं आहे, इज इक्वल टू काय 6y. कशामुळे आलं आहे हे, याचं रिझन लिहून घ्या, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला AOE आपल्याला फाइंड करता येईल. आपल्याला 6y माहिती झाला आहे. ठीक आहे. सो 6y माहिती झाला आहे आपल्याला. तर हे 6y प्लस 4y आपण केलं तर आपल्याला AOE हा मिळेल. तो हे लिहून घेऊ आधी आपण. मेजर ऑफ अँगल AOE इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOF प्लस काय येणार आहे FOE. सो इज इक्वल टू किती येणार आहे हे 6y प्लस 4y इज इक्वल टू 10y. म्हणजे मेजर ऑफ अँगल AOE काय मिळालं आपल्याला 10y मिळाला आहे. तुम्ही म्हणा इथे AOE आपण का फाइंड केला, हा AOE आपण का फाइंड केला, कारण आपल्याला माहिती आहे हा AOE आणि AOB हे अँगल कशात आहेत, लिनियर पेअरमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचं सम काय येणार आहे 180 येणार आहे. सो आपल्याला अँगलचं प्रॉपर मेजर आपल्याला ह्याच्यामुळे फाइंड करता येणार आहे. म्हणून आपण आधी अँगल AOE फाइंड करून घेतला. आता पुढचं लिहून घ्या, मेजर ऑफ अँगल AOE प्लस मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू किती येणार आहे 180. का 180 येणार आहे, बिकॉज अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. सो हे आता आपल्याला माहिती आहे AOE किती आहे 10y आहे प्लस AOB किती आहे, इथे बघा AOB किती आहे 8y आहे. सो हे लिहून घ्या 8y इज इक्वल टू 180. देअरफॉर 18y इज इक्वल टू 180. देअरफॉर y इज इक्वल टू 180 अपॉन 18 इज इक्वल टू किती आलं आहे 10 डिग्री. ठीक आहे. सो आपल्याला y अँगल मिळालेला आहे आपल्याला 10 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आता आपल्याला एक अँगल मिळाला तर आपण पुढचे सगळे काढू शकतो. देअरफॉर 4y इज इक्वल टू किती येतं, 4y इज इक्वल टू 4 इंटू 10 इज इक्वल टू 40. 6y इज इक्वल टू 6 इंटू 10 इज इक्वल टू 60 अँड 8y इज इक्वल टू 8 इंटू 10 इज इक्वल टू 80. सो हे आपल्याला अँगल सगळे मिळालेले आहेत. सो आपण मेजर ऑफ अँगल AOF, आता बघा AOF किती आलेला आहे, किती आला होता 6y आला होता. सो 60 येणार आहे. पुढचा अँगल कुठला आहे BOC किती आहे 4y म्हणजेच काय इथे 40 डिग्री, 4y म्हणजे 40 आले. सो हा पण 40 येणार आहे. आणि EOD हा 8y म्हणजे 80 आलेला आहे. सो हा पण किती येणार आहे 80 येणार आहे. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOF इज इक्वल टू 60 डिग्री
मेजर ऑफ अँगल कुठला आहे पुढचा, BOC. BOC इज इक्वल टू किती आहे, 4y आहे. सो इज इक्वल टू 40 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल EOD इज इक्वल टू किती आहे, 8y. कारण प्रॉपर्टी अपोजिट अँगलची प्रॉपर्टी वापरूया आपण, 8y. सो इट इज 80 डिग्री. सो हे 3 अँगल आपल्याला मिळाले आहेत. आता पुढचा प्रॉब्लेम आपण बघूयात. पुढचा प्रॉब्लेम बघा, इथे आपल्याला ट्रायंगल आधी काढून घ्यायचा आहे. इन द आयसोसेलेस ट्रायंगल ABC, A and B आर इक्वल. अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल. द मेजर्स ह्या दोन्हीचे दिले आहेत, ACB आणि ACDचे. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ACB आणि ACD आणि ऑल्सो फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A and B. तर आधी आपण सर्वात पहिले आयसोसेलेस ट्रायंगल काढून घेऊ. ठीक आहे, हा अंदाजे काढायचा आहे, अगदी याचं प्रॉपर मेजर घ्यायची गरज नाही. आयसोसेलेस म्हणजे काय, या दोन साईड त्याच्या सेम असणार आहेत आणि ही साईड एक डिफरंट. तर हा एक्सटेरियर अँगल ह्याचा आलेला आहे. तर ह्याला नाव देऊन घेऊया आपण ABC. ठीक आहे, तर A आणि B सेम असणार आहेत, ही साईन करून घेऊ आपण. AC इथे हा जो आहे इथे D आहे. सो ACD किती दिलेला आहे, आधी सांगा. ACB किती दिलेला आहे, 3x - 17 आणि ACD दिलेला आहे 8x + 10 डिग्री. ठीक आहे, हे आपण दिलेलं जे गिवन आहे ते आपण सगळं इथे आता लिहून घेतलं आहे आणि आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. तर सोल्युशनमध्ये लिहून घ्या. मेजर ऑफ अँगल आता बघा, ACB आणि ACD इज इक्वल टू काय असणार आहे, 180. का, कारण ते लिनियर पेअरमध्ये आहेत. मेजर ऑफ अँगल ACD प्लस मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू 180. का, कारण अँगल्स इन अ लिनियर पेअर. हे रिझन प्रत्येक ठिकाणी लिहायची सवय लावा, म्हणजे एक्झाममध्ये तुम्ही विसरणार नाही लिहायला. आता आपल्याला ACDचं काय माहिती आहे, 8x + 10. 8x + 10 हे आपल्याला याची व्हॅल्यू माहिती आहे. प्लस ACBची काय आहे, 3x - 17 इज इक्वल टू 180. तर हे आपण सॉल्व करून घेऊयात. सो हे 8x + 10 + 3x - 17 इज इक्वल टू 180. आता 8x + 3xची आपण ॲडिशन करू शकतो. किती येणार आहे, 11x प्लस 10 - 17. 10 - 17 किती येणार आहे, -7 येणार आहे. -7 इज इक्वल टू 180. सो देअरफॉर 11x - 7 इज इक्वल टू 180. सो हे 7 इकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो 11x इज इक्वल टू 180 + 7 इज इक्वल टू 187. ठीक आहे, इथपर्यंत कळलं आहे. सो देअरफॉर आता आपल्याला x फाइंड करायचा आहे. सो 11 आपल्याला इथनं काढायला लागेल. सो x इज इक्वल टू 187/11. सो हे 11ने जेव्हा आपण हे डिवाइड करतो तेव्हा आपला आन्सर येत आहे 11 × 11. इथे उरले किती, 18मधनं 11 गेल्या इथे किती येणार आहे, 7. आणि मग पुढचा नंबर काय तयार होणार आहे आपला, 77. सो 11 7 जा 77. सो आन्सर आपला येणार आहे 17. तर x आपल्याला मिळाला आहे. आता x मिळाला आहे म्हणजे आपण बाकीच्या व्हॅल्यू त्याच्यात घालून काढू शकतो. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल पुढचा कुठला घ्यायचा आहे, ACB. मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू आपल्याला किती माहिती आहे, 3x - 17 माहिती आहे. आता इथे एक्सची व्हॅल्यू पुट करायची. किती येणार आहे, 3 × 17 - 17. सो 17 इज 51 - 17. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू किती आलं आहे, 51 - 17 इज 10, 11 - 7 इज 4, 34 डिग्री. ठीक आहे, आणि पुढचं काय आहे, ACD. इथेच मी साईडला सॉल्व करून घेते. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू किती आहे, 8x + 10 आहे. सो इथे पण एक्सची व्हॅल्यू पुट करा, 8 × 17 + 10. सो इज इक्वल टू 136 + 10. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू 146 डिग्री. ठीक आहे, आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हे दोन अँगल तर आपले फाइंड झाले.
आता आपल्याला ए आणि बी सुद्धा फाईंड करायचं आहे. ठीक आहे, तर 8x + 10ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 146. सो आपण इझिली आता आपण मेजर ऑफ अँगल ए आणि बी फाईंड करू शकतो. आता पुढचं लिहून घ्या. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ACD. आता हे आपल्याला माहिती आहे, इथे तुम्ही एक ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी. हे गिवन आहे, हे दिलेलं आहे तुमच्या एक्झाम्पलमध्ये, प्रॉब्लेममध्ये. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 146 असं लिहू शकतो आपण. लिहू शकतो कारण मेजर ऑफ अँगल बी म्हणजेच काय आहे, इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए आहे. सो हे आपल्याला सोपं होईल अँगल फाईंड करायला, ए फाईंड करायला. सो ए आणि एची आपण ॲडिशन करू शकतो. सो 2 मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 146. देअरफॉर हे 2 आता इथे गेल्यावर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. सो मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 146/2. सो हे किती आलं आहे, 73 डिग्री. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 73 डिग्री. हे कळलं आहे सगळ्यांना? हे कळलं असेल तर व्हिडिओ एकदा परत पॉज करून मागे घेऊन परत एकदा बघा. खूप सोपं आहे हे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला समजत असेल मी शिकवलेलं, तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. इथे आपला आता प्रॅक्टिस आय थिंक लेसन पण आपला इथे संपलेला आहे. सो तुमचा आय थिंक युनिट टेस्टचा पोर्शन आपला इथे कवर झालेला आहे. सो तुम्ही एकदा परत सगळे व्हिडिओ एकदा जे काही कळलं नसेल ते जरा रिपीट एकदा बघून, जे कळलं नसेल ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आणि कळलं नसेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. थँक्यू.